राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जाची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे। त्या अर्जाची तपासणी सुरूही झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 टप्प्यांमध्ये ही अर्जाची छाननी केली जाणार असून यामध्ये लाखो बहिणींचे अर्ज अपात्र होण्याची शक्यता असल्यामुळे असंख्य लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। या दरम्यान आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 9 लाखांहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहेत। शहर व परिसरात सोमवारचा दिवस यंदाचा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे। तापमान तब्बल 42.2 अंश सेल्सिअस इतके वाढल्याने सोलापूरकरांची अक्षरशः होरपळ झाली। एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडताच सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावला आहे। राज्यातील उन्हाची दाहकता वाढतच असून सोमवारी सोलापूरसह राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागा नदीत भाविक स्नान करतात। त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून दोघे मित्र दर्शनासाठी गेले असताना चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरले असता एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी गावचा रहिवासी दर्शन नारायण कोलते वय 18 असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने सर्वत्र वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येते। अशातच अक्कलकोट शहरातील चेतन गायकवाड आणि मित्रांनी मिळून 18,000 रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रेखाचित्र साकारले आहे। अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे साकारलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 18,000 रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांपासून साकारलेल्या रेखाचित्राचे अनावरण करण्यात आले। मागील भांडणाचा राग मनात धरून लाकडी बांबूने वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। ही घटना बुधवारी दिनांक 9 रोजी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास वाडिया हॉस्पिटल शेजारी भाजी मार्केट येथे घडली। या प्रकरणी प्रभू वालाप्पा शेळके यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर चौगुले, शारदाबाई चौगुले, बिरुदेव शेळके राहणार मुक्काम पोस्ट गोटेवाडी यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। माढा मतदारसंघातून आमदार झालेल्या अभिजित पाटील यांना मंगळवेढ्याचा मोह काही केल्या सुटेना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करणारे फलक मंगळवेढा येथे देखील लावल्यामुळे भविष्यात राजकीय मोळी पुन्हा मंगळवेढ्यात बांधणार का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। चेन्नईने सलग 5 पराभव पत्करल्यानंतर विजय मिळवताना लखनौचा 5 गड्यांनी पराभव केला। यासह चेन्नईने यंदाच्या सत्रातील आपला दुसरा विजय मिळवला। लखनौला 20 षटकात 7 बाद 166 धावांवर रोखल्यानंतर चेन्नईने 19.3 षटकात 5 बाद 168 धावा केल्या। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील सीतामाई तलावाजवळ अज्ञात कारणावरून एका 30 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे। लक्ष्मी आमसिद्ध चोपडे वय 30 राहणार भंडारकोठे सध्या राहणार इंदिरानगर मंद्रुप असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे। एकाच गावात घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने आणि एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे वय 20 व आरती दीपक कसबे वय 17 दोघे राहणार पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही। आळंदी पंढरपूर रोड येथील नातेपुते बायपासवरून दुचाकीवरून आई व मुलगा जात असताना पाठलाग करून अज्ञात व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले। नातेपुते पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात आरोपीला ताब्यात घेतले। याबाबत वैभव विठ्ठल नष्टे वय 31 यांनी फिर्याद दिली। या प्रकरणी आरोपी अनिल उर्फ संदीप लवटे मेडद तालुका माळशिरस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे।